हाय, कशा आहात तुम्ही? व्यवस्थित आहात ना? ठीक आहे, असायलाच पाहिजे. चला, शेती आणि शेतीचे जोडधंदे याच्यावरती माहिती घेऊया आपण पूर्णपणे. आम्ही जो प्लॅन केला ना, तो तुम्हाला आवडेल की नाही आवडेल ते मला माहिती नाहीये. पण माझं सांगणं काम आहे आणि तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुम्ही त्याचा प्रयत्न करा. फायदा असेलच तुम्हाला. ठीक आहे. मी तुम्हाला बोललो होतो की पहिला विचार नव्हता ह्या सगळ्या शेती-वेती करण्याचा काहीच विचार नव्हता मला. पण हल्ली ज्यावेळेस मार्केटमध्ये कोविडच्या नंतर ज्यावेळेस शेतकऱ्यांनी सिटीतल्या लोकांना सांभाळलं, त्याच्यानंतर शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो खरंच चेंज झाला लोकांचा. आणि तोच इम्पॅक्ट मला पण झालाय खरं तर. माझा पण आमचा पण बघायचा दृष्टिकोन तेव्हाच चेंज झाला, की शेती कशी वाचवू शकते लोकांना. कारण एकदम वर्स्ट कंडिशन पूर्ण जग पूर्णपणे स्टॉप झालं होतं, पूर्णपणे थांबलं होतं. अशा टायमाला आपल्याला शेतकऱ्यांनी म्हणजे आपल्या गावातल्या लोकांनी सहारा दिला आणि वाचवलं. किंबहुना त्यांनी सहारा न देता त्यांनी जगवलं असं मला म्हणावं लागेल पूर्ण. तर तो झाला मोठा पार्ट शेतकऱ्यांबाबतीचा. पण शेतकऱ्यांमध्ये पूर्ण जी गोष्ट सांगण्याची म्हणजे ना, त्यांची जी मेहनत आहे, तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये भेटलेच असेल पूर्णपणे, की कशी ते मेहनत करतात ते पूर्णपणे. जमिनीवरती काही ना काहीतरी उत्पन्न घेतात आहेत, कशी मेहनत करून घेतात आहेत, याचं प्रत्यक्ष उदाहरण त्याच्यावरती आहे. सो ते उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणलं तर शेतीला भाव भेटत नाहीये, तरी देखील ते करत राहतात ते. म्हणजे त्यांची मानसिकदृष्ट्या किती म्हणजे स्ट्रॉंग असतील ते विचाराने, त्याचा विचार करा. एखाद्या वेळेला तुम्ही सिटीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला सॅलरी नाही भेटत आहे, पगार नाही भेटत आहे, तुमचं घर खर्च चालणार कसा काय? याचा प्रश्न पडलेला असतो. शेतकऱ्यांना 4-4 महिने, 5-5 महिने शेतीतून उत्पन्न घेतल्याच्या नंतर पण त्यांना पैसे लगेच भेटत नाहीये. मग ते कसं वर्षभर जगत असतील? याचं मॅनेजमेंट त्यांच्याकडे असणारच ना आणि आहे ते मॅनेजमेंट त्यांच्याकडे. छोटे-छोटे शेतकरी पण आहेत ना, आपलं वर्षभर धान्य वगैरे, साठा वगैरे हे करून ठेवतात. जरी त्यांच्याकडे तेल, मीठ वगैरे नसेल, तरी ते आपलं उपजीविकेचा सहारा म्हणून वर्षभर काही ना काहीतरी करून ठेवतात. ठीक आहे. सो जोडधंद्याबद्दल म्हणायचं म्हटलं तर जोडधंदा आज का गरजेचा आहे, तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती पडलं असेल. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि एक्झॅक्टली आम्ही काय केलंय त्याबद्दल. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.